हेलो एवरीवन, इस वीडियो में या व्हिडिओमध्ये आज आपण आकारिक मूल्यमापन चाचणी द्वितीय सत्र पाहणार आहोत। विषय आहे गणित, इयत्ता आहे 7वी, गुण आहेत तुम्हाला 15। इथे तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, इथे तुम्ही तुमचे नाव टाकायचे आहे। आता आपण पहिला प्रश्न पाहूया। जर तुम्ही सेमी मीडियमला असाल तर या चॅनलवर सेमीचाही पेपर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल। तो सेमीचा पेपर हा सेम टू सेम पेपर आहे, पण तो इंग्लिश मध्ये अवेलेबल आहे, तर तुम्ही तो पाहू शकता। पहिला प्रश्न आहे सोपे रूप द्या। सोपे रूप द्या म्हणजे आता जेव्हा छेद समान असतात तेव्हा काय होते, वरच्या घातांकाची बेरीज होते। म्हणजे आता इथे काय करायचं, 9 + 5/7 त्याला एकत्र करून घ्यायचं। 9 मध्ये आपण 5 मिळवलं किती झाले तर 14, 14 छेद किती झाले 7। अशा पद्धतीने हे बाकीचे सर्व गणित काय करायचे, सोडवायचे। आता इथे काय आहे, दुसरं, तिसरं, चौथं अशा पद्धतीने हे तुम्हाला शिकवलं असेल तुमच्या क्लासमध्ये, तुमच्या मॅडमनी किंवा सरांनी, की हे कसं करायचं, त्या पद्धतीने हे सॉल्व करायचे। त्यानंतर ब आकडा आहे, खालील परिमेय संख्यांचे दशांश रूप काढा। दशांश रूप कसे काढायचे ते पण तुम्हाला सांगितलं असेल, त्या पद्धतीने ते काढायचे। त्यानंतर खाली प्रश्न आहे दुसरा, पुढील सारणीतील योग्य जागा भरा। आता या सारणीत कोणती जागा आहे ते भरायचे। इथे क्रमांक दिलेत, पहिल्या रो मध्ये इथे क्रमांक दिले, दुसऱ्या रो मध्ये खरेदीची रुपयामध्ये किंमत दिलेली आहे, विक्रीची किती किंमत दिलेली आहे, आणि इथे सांगितले नफा किती झाला ते सांगितलं, आणि इथे सांगितलं तोटा किती झाला। आता नफा 20 रुपये त्यांनी खरेदी केली, त्यामध्ये विक्री केली किती 25 रुपयाला। 20 रुपयाचा काय केलं, समजा त्यांनी एक मोदक घेतला, 20 रुपयाचा 25 रुपयाला विकला, तर मग किती त्यांना 5 रुपये एक्स्ट्रा भेटले ना, मग तो काय झाला, नफा झाला, आणि तोटा काहीच झाला नाही। म्हणजे डॅश करायचं किंवा त्या 0 पण तुम्ही लिहू शकता। खरेदी केला समजा 24 रुपयाचे केळ त्यांनी घेतले, आणि तेच केळ त्यांनी 18 रुपयाला विकले। जर 24 मधून आपण 18 वजा केले तर किती झालं, त्यांना 6 रुपयाचा तोटा झालाय म्हणतात ते। म्हणजे 24 मधले नफा त्यांना काहीच भेटला नाही, इथं डॅश लिहायचं। आणि इथं खरेदीची किंमत किती आहे, डॅश नाही, म्हणजे तुम्ही 0 लिहा, तुमच्या सरांनी 0 लिहायला सांगितलं असेल तर काय माहिती। 30 रुपयाला त्यांनी एक काय घ्यायचं, आता आपण 30 रुपयाला एक वही घेतली, ती वही त्यांनी 40 रुपयाला विकली। नफा कितीचा झाला, म्हणजे स्वतःला समजा मी दुकानदार होतो, 40 रुपयाला 30 रुपयाला वही घेतली, 40 रुपयाला विकली, 10 रुपये मला खायला झाले, तोटा काहीच नाही झाला। 50 रुपयाला घेतलं कंपास, ती विकली 35 रुपयाला, म्हणजे 15 रुपये काढले। म्हणजे इथं नफा 15 रुपये काय झाले एक्स्ट्रा घालवले, आणि एवढे स्वस्तात विकली, इथं काय झाला, नफा 0 झाला। आता 50 रुपयाची कंपास घेतली आणि ती 35 रुपयाला विकायची, मग एवढी स्वस्त म्हणल्यावर तुम्ही त्या कंपास मधलं काहीतरी सामान काढूनच घेतलं असेल ना, त्यावरती एवढी स्वस्त विकली गेली। त्यानंतर खालचा प्रश्न आहे ब, सोडवा। लांबी 4 व रुंदी 2 सेमी असलेल्या आयताचे क्षेत्रफळ किती। आता लांबी रुंदी काय असेल तो फॉर्म्युला लावा आणि त्याचं क्षेत्रफळ काढा। दुसरा आहे, एका चौरसाची बाजू आहे 40 सेमी, तर त्याचे क्षेत्रफळ किती। क्षेत्रफळाचं सूत्र लावायचं आणि त्याचं काय असेल ते काढायचं। इथेच हा पेपर संपलेला आहे। या चॅनलवर 7वीचे सगळे पेपर अवेलेबल आहे। जर सेमीला असताल तर सेमीचा पण हा सेम टू सेम पेपर अवेलेबल आहे, तर तुम्ही तो पाहू शकता। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।